गुड मॉर्निंग. नमस्कार. ओढ घराची या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज शुक्रवार, आठवड्याचा बाजार. आम्ही चाललो आहे बाजार करायला. चला जाऊया बाजारला. चालू आहे की व्हिडिओ. शुक्रवारच्या बाजारमध्ये आले आता आम्ही. काय बघू काय तर भाजीपाला घे. कांदा आहे, कांदा घ्यायला नको. टोमॅटो भाजीपाला तीन घेऊ. 60 रुपये किलो. किलो बोल ले आज. कुठं बघूया भाजीपाला काय. या जरा भाजीपाला कमी आले. लसूण आहे काय? लसूण आहे बघितलीस? आज काय बाजार एवढा जास्त भरला नाही. कसा टोमॅटो? कुठे बघू येताना की 500 येलो सुट्टा नाही. येतो मिरच्या किती जाड आहेत. कवळ्या मिरच्याच नाही. विचारा कसं दिला गवारी? 20ला पावशेर. मिरची पावशेर मिरची द्या. ठीक आहे मिरची. गवारी नको. यूट्यूब चॅनल आहे, शूट चालू आहे. गॅस फुल झालं अचानक बंद पडलं. गवारी घेतलं मामा. भाजी आपल्याला वांगी. वांगी कुठं दिसणार की? तिकडे विचार वांगी कशी. काय चाललंय आजचा बेस्ट किचन मध्ये बघू. काय चाललंय?
कढीपत्त्याची चटणी. साहित्य काय काय? 1 वाटी शेंगा, 1 वाटी फुटाणे, 1 वाटी सुकं खोबरं आणि कढीपत्ता सुकून घेतलेला आहे सावलीमध्ये. आणि 1 चमचा जिरा आणि 12 नंतर 15 पाकळ्या लसूण, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट चवीनुसार. आता काय करायचं? पहिला शेंगा भाजून घ्यायचं. शेंगा भाजून घ्यायचं मंद आचेवर. कढीपत्त्याचं सावली सुकून घेतल्यामुळं लवकर भाजते का? त्याच्यामुळं कढीपत्ता सावलीमध्ये सुकून घेतले म्हणजे कढईमध्ये लवकर भाजले की ते मिक्सरला बारीक होते, मिक्सरला लवकर. किती मिनटं लागतात शेंगा भाजायला? 5 मिनिट. 5 मिनिटं मोठं करून भाजायचं नाही, नाहीतर आतमध्ये मोड. हां, म्हणजे मंद आचेवर भाजायचं. 5 ते 7 मिनिट लागते. काळ्या कढईमध्ये भाजल्यामुळं व्यवस्थित भाजते का? लोखंडी कढईमध्ये. सारखं हलवत राहायचं म्हणजे शेंगा. शेंगा भाजून झालं का आता? आता काय भाजायचं? फुटाणं आता पावसाळ्या दिवसात थोडं मऊ असतात, नरम झालेलं असतं, त्याच्यामुळं जरा भाजून घेतले की ते जरा ते मऊ पडते म्हणून भाजून घ्यायचं का फुटाणं? आता हे काढून घ्यायचं फुटाणं जा. भाजणीसाठी लोखंडी कढई फारच चांगला असते. आता खोबरं घालून घ्यायचं. खोबरं घालून, सुकं खोबरं. सुकं खोबरं असल्यामुळं 1-2-3 मिनटं भाजून घ्यायचं, थोडा लाल होतं का. थोडं लालसर करत घेतले खोबरं. आता काय जिरं घालायचं काय? आता जिरं घालून घे.
कढीपत्ता हे सावली सुकून घेतल्यामुळं बघा आवाज कसे येते, लवकर ड्राय होते, त्यामुळं चटणी करायला बरं पडते, लगेच सुकलं जाते ते. गॅस मोठं केलं का जरा. दोनच मिनिट सुकल्यामुळं 2च मिनटं लागतात भाजायला. भाजून झाल्यावर थोडं हातानं असं मॅश करून बघायचं. कढीपत्ता दाबल्यानं मॅश केलं की एकदम चुरावा आला पाहिजे. बघ सावली सुकून घेतल्यामुळं 2च मिनटात कढीपत्ता. सावली सुकून घ्यायचं, उन्हात नाही. उन्हात सुकवलं की मग त्याचं सगळं सत्व समाप्त होत्या. आता मिक्सरला थोडं थोडं आणि मीठ, चटणी, थोडं थोडं चवीनुसार सगळं असं वाटून घ्यायचं का. तुम्हाला आणि तुमच्या पद्धतीने लागलं तर मीठ, लसूण आणि चटणी. कढीपत्त्याची चटणी रेडी आहे. एकदम खमंग आणि सुटसुटीत. कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.